व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर स्वागत आहे. आजचा जो आपण व्हिडिओ आहे तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बीकॉम फर्स्टचा अमलगमेशनचा जो टॉपिक आहे जो सेमिस्टर सेकंडला आहे. तर त्याच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे. आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला माहिती आहे की कुठले कुठले अकाउंट्स काढावे लागतात. तर बेसिकली यामध्ये पहिल्यांदा आपण काढतो परचेस प्राईस, त्यानंतर जे लीजर अकाउंट्स काढतो त्यामध्ये पहिला आहे रिअलायझेशन अकाउंट, दुसरा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरा आपण काढतो कॅश बँक अकाउंट आणि लास्टला पर्चेसिंग कंपनी अकाउंट. तर ही अकाउंट्स आपण कशा पद्धतीने काढायची, परचेस प्राईस आपण कशी कॅल्क्युलेट करायची, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण इथं बेसिकली बघणार आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन की जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा. येणाऱ्या पुढील काळामध्ये 11वी ते M.Com.च्या रिलेटेड अकाउंटन्सीचे असे बरेच व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळतील आणि आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत हा चॅनल शेअर करा. ओके, सो सुरुवात करूया. हा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम नंबर 1 आहे, जे शिवाजी युनिव्हर्सिटीचं पुस्तक आहे आपलं, त्यामधला हा प्रॉब्लेम आहे नंबर 1चा. काय दिलाय प्रॉब्लेम पाहूया. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ XYZ हू वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1 रिस्पेक्टिव्हली. 3 पार्टनर आहेत, XYZ नाव आहे त्यांचं आणि त्यांचा पार्टनरशिपचा रेशो आहे 3:2:1. ओके, एक बॅलन्स शीट आपल्याला इथं दिलेली आहे. बघा लायबिलिटी बाजूला पहिल्यांदा काय, तर पहिल्यांदा दिले तुम्हाला इथं कॅपिटल तिघांचं, त्यानंतर आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व म्हणजे काय असतं, तर लास्ट इयरचा जो आपला प्रॉफिट असतो त्या प्रॉफिटलाचा काही भाग आपण जो साठवून ठेवला त्याला आपण जनरल रिझर्व म्हणतो. तो जनरल रिझर्व आहे, म्हणजे एक प्रकारे तो आपला नफा आहे. आणि इकडं एकच लायबिलिटी दिलेली आहे लायबिलिटी बाजूला, त्याचं नाव आहे क्रेडिटर्स. ओके, असेट बाजूला पहिल्यांदा असेट आहे प्लॅन्ट मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि कॅश बॅलन्स. एक नॉर्मल बॅलन्स शीट तुम्हाला इथं दिलेली आहे. आता यांनी काय सांगितले खाली बघूया, ज्यामध्ये म्हणलंय द पार्टनर्स डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म अँड फॉर्म अ लिमिटेड कंपनी कॉल्ड ॲज इंडियन ट्रेडर्स लिमिटेड. या तिघा लोकांनी काय ठरवलं की जी पार्टनरशिप फर्म आहे ती बंद करायची आणि त्याच्याऐवजी आपण एक लिमिटेड कंपनी सुरू करायची. ओके, बघा हे व्यवसायाचे 2 वेगळे प्रकार आहेत. एक प्रकार आहे भागीदारी संस्था आणि दुसरा प्रकार आहे तो लिमिटेड कंपनी. तर यांनी ठरवलं की भागीदारी संस्था बंद करायची आणि त्याच्याऐवजी आपण एक लिमिटेड कंपनी सुरू करायची टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ द फर्म ॲज पर द फॉलोइंग स्कीम. आणि जी नवीन कंपनी असेल ती खाली दिलेल्या अटींच्या आधारावर, ज्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो, त्याच्या आधारावर सुरू होईल. ओके, नंबर 1 सांगितलंय इंडियन ट्रेडर्स लिमिटेड टूक ओव्हर असेट्स ॲज अंडर. आता नवीन कंपनी जी सुरू होईल ती नवीन कंपनी जुन्या कंपनीच्या असेट्स कोणत्या किमतीला घेईल, त्या किमती आणि कोणत्या असेट घेणार आहे त्या ह्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला सांगितल्यात. ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिसते प्लॅन्ट मशिनरीची नवी किंमत दिलेली आहे, दुसरी गोष्ट स्टॉकची दिली आणि तिसरी डेटर्सची दिली. ओके, नंबर ॲडजस्टमेंट 2 फर्निचर वॉज सोल्ड फॉर ₹7,000. फर्निचर जे होतं जुन्या कंपनीचं ते त्या नवीन कंपनीनं घेतलेलं नाही, मग ते जुन्या कंपनीनं ते फर्निचर विकलं. किती रुपयाला, तर ते विकलं त्यांनी 7,000 रुपयाला. ओके, नंबर 3 गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट ₹5,000. गुडविल नावाची एक नवीन असेट त्यांनी इन्क्लूड केलं आहे, जिचं व्हॅल्युएशन दिलेलं आहे ₹5,000. ओके, नंबर 4 क्रेडिटर्स ऑफ द फर्म टेकन ओव्हर बाय द कंपनी फॉर ₹8,000. क्रेडिटर्स जी एकच लॅबिलिटी आहे त्याची किंमत नवीन कंपनीने केलेली आहे ₹8,000. आता बघा, ज्या असेटच्या नवीन किमती तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ज्या लॅबिलिटीच्या नवीन किमती तुम्हाला दिलेल्या आहेत त्या 2 गोष्टींवरून तुम्हाला परचेस प्राईस कॅल्क्युलेट करायची असते या प्रॉब्लेममध्ये. आणि परचेस प्राईस कॅल्क्युलेट करण्याचं सूत्र काय आहे, तर घेतलेल्या असेट्स मायनस घेतलेल्या लॅबिलिटीज. ओके, सो असेट्स मायनस लॅबिलिटीज केल्यानंतर आपल्याला परचेस प्राईस इथं काढता येईल. 5 नंबरचे ॲडजस्टमेंट बोलते रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹900. रिअलायझेशन म्हणजे ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आलेला खर्च आहे इथं ₹900. ओके, नंबर 6 परचेस प्राईस इज गिवन इन फॉर्म ऑफ 4,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. जी काही तुमची परचेस प्राईस असेल ती परचेस प्राईस कशी दिली जाईल, तर ती परचेस प्राईस दिली जाईल शेअर्सच्या माध्यमातून, ज्यामध्ये तुम्हाला 4,000 शेअर्स मिळतील. एका शेअरची किंमत ₹10 असेल अँड द बॅलन्स इन कॅश. आणि त्याच्या उपर जर काय अमाऊंट राहत असेल तर ती अमाऊंट तुम्हाला कॅशमध्ये मिळेल. गिव्ह द जर्नल एंट्रीज, क्लोज द लीजर्स. ओके, बुक्स ऑफ द फर्म. ओके, तर आपण पहिल्यांदा लीजर अकाउंट्स परचेस प्राईस याची कशी काढायची तर बघूया. ओके, सो बेसिकली पहिल्यांदा करायचं आहे मला कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राईस, ज्यामध्ये कॅल्क्युलेशन आपण कसं करतो तर असेट्स मायनस लॅबिलिटीज. पहिल्यांदा आपण असेट्स घेणार आहे. कुठल्या असेट घ्यायच्या सर, तर ज्या असेट्स नवीन कंपनीनं घेतलेल्या आहेत
त्या असेट्स तुम्हाला इथं घ्यायच्या आहेत आणि त्या कोणत्या किमतीने घ्यायच्या तर त्या नव्या किमतीने घ्यायच्या. ओके, तर पहिल्यांदा बघूया असेट्स. बघा असेट कोणती पहिली घेतली, ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये प्लॅन्ड मशिनरी 25,000. ओके, नंबर 2 स्टॉक 12,000, डेटर्स 16,000. ओके, स्टॉक झाला, डेटर्स पण झाले. नेक्स्ट बघूया काय दिलं यांनी. फर्निचर तर जुन्या कंपनीनं विकलंय 7,000ला, त्यामुळे ते इथं येणार नाही. क्रेडिटर्स लायबिलिटीज बघूया. पहिल्यांदा ॲडजस्टमेंट नंबर ओके, ॲडजस्टमेंट नंबर 3 बघा, ज्यामध्ये सांगितलंय गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ₹5,000. म्हणजे गुडविल नावाची एक असेट त्यांनी नवीन त्यात इन्क्लूड केल्या जिचं व्हॅल्युएशन आहे 5,000. तर ती पण इथं नोंदवून घेऊया. ओके, तर इथं आपण सगळ्या असेट्स ज्या आहेत त्या लिहून घेतलेल्या आहेत. याची टोटल करायची आणि आउटरला लिहायची इथं. लेस लायबिलिटीज, ज्यामध्ये एकच लायबिलिटी आहे जिचं नाव आहे क्रेडिटर्स. आणि क्रेडिटर्सची नवीन किंमत तुम्हाला काय दिली आहे बघा इथं. क्रेडिटर्स आर टेकन ओव्हर बाय द कंपनी फॉर ₹8,000. 8,000 रुपयाला क्रेडिटर्स घेतले. बघा मी बॅलन्स शीटमध्ये बघितलेलं सुद्धा नाही आहे जुन्या किमती, मी फक्त इथं बघितलेल्या आहेत नवीन किमतीच. ओके, आणि या नवीन किमतीला मुख्य मानून तुम्हाला परचेस प्राईस जी असते तिथं कॅल्क्युलेट करायची आहे. आता असेटची टोटल करावी लागेल आपल्याला. 25, 12, 16, 5 टोटल होते असेट साईडची 58,000. 58,000मधून 8,000 गेले, तोंडी हिशोब आहे. इथं परचेस प्राईस किती राहील इथं 50,000. बघा किती इझी आहे परचेस प्राईस कॅल्क्युलेट करणं. तर परचेस प्राईस आपली आली इथं 50,000. आता ही परचेस प्राईस त्यांनी काय सांगितलं, दोन गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल. एक तर शेअर्समध्ये मिळेल आणि एक तर ती कॅशमध्ये मिळेल. ओके, पहिल्यांदा त्यांनी दिलं तर शेअर्समध्ये काय कॅल्क्युलेशन, तर इन शेअर्स काय होईल, 4,000 शेअर्स मिळतील आणि एका शेअरची किंमत असेल ₹10. म्हणजे टोटल होईल किती याची 40,000. आणि सांगितलेलं बॅलन्स इन कॅश. बॅलन्स इन कॅश म्हणजे मग इन कॅशमध्ये तुम्हाला किती रुपये मिळतील, तर इन कॅशमध्ये बघा 50 पैकी 40 शेअर्समध्ये मिळतात. तर मग राहिलेली अमाऊंट असेल किती 10,000 रुपये, जी मिळेल तुम्हाला कॅशमध्ये. सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, त्या सगळ्या गोष्टी आपण एकदम प्रॉपरली जर लिहून घेतल्या पहिल्यांदाच, तर बेसिकली हे फार फायद्याचं राहतं. तुम्हाला सुद्धा कळण्यासाठी हे फायद्याचं राहतं. आणि बेसिकली जो तपासणारा शिक्षक आहे त्यांनासुद्धा हे फार व्यवस्थितपणे दिसतं काय क्लिअरली कॅल्क्युलेशन केले. सो बेसिकली सगळ्या गोष्टी मी ॲडवाईस करेन तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर लिहित चला, म्हणजे तुम्हाला मार्क मिळण्यासाठी पण ते चांगलं होईल आणि तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट क्लिअर व्हायला सुद्धा ह्याचा फार फायदा तुम्हाला होईल. ओके, सो इथंपर्यंत तुम्हाला कळालं असेल की परचेस प्राईस मी दिलेल्या ॲडजस्टमेंटच्या आधारे कशी कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, नेक्स्ट स्टेप मला जायचं आहे, लीजर जे आहेत ते सगळे बनवायचे आहेत. आणि लीजर बनवत असताना मित्रांनो आता बघायची आपल्याला बॅलन्स शीट. आता फक्त बॅलन्स शीटला समोर ठेवून काही पोस्टिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. ओके, नंबर 1 सुरुवात करायची ते पहिल्यांदा तिथल्या कॅपिटलपासून. ओके, कॅपिटल जे तिघांचं दिलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, त्याला म्हणायचं बाय बॅलन्स BD. ओके, सॉरी इथं 3 कॉलम्सची गरज आहे आपल्याला. एक सेकंड. ओके, तर सुरू करू. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इथं कॅपिटलचं पोस्टिंग जे करायचं आहे ते करायचं आहे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला
आणि तिघांचं जे कॅपिटल दिलेलं आहे, मी तर हे खाली आखून घेतलं, थोडी जागावर कमी पडत होती म्हणून. तर हे जे कॅपिटल पहिल्यांदा दिले ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचं आहे. बघा कॅपिटल त्यांचं किती दिलेलं आहे, तर यांचं कॅपिटल दिलं इथं 24,000, 16,000 आणि 8,000. 24, 16 आणि 8. ओके, तर पहिल्यांदा आपण लिहिलं कॅपिटल. नेक्स्ट पार्ट काय दिला बघा, बॅलन्स शीटची जो क्रम आहे ना तो सोडायचा नाही पोस्टिंग करताना, तो पूर्ण आहे तसा फॉलो करायचा. दुसरा पॉईंट दिला इथं जनरल रिझर्व्ह. मी मगाशीच बोललो तुम्हाला, जनरल रिझर्व्ह म्हणजे आधीच्या वर्षाचा साठलेला नफा. तर जनरल रिझर्व्ह जो आहे तो सुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा असतो. बाय जनरल रिझर्व्ह 9,000 रुपये. ओके, आता बघा टोटल जनरल रिझर्व्ह इथं किती दिलाय, 9,000. आणि हा जो जनरल रिझर्व्ह आहे हा ह्यांच्या तिघांच्या पार्टनरशिपचा जो रेशो आहे त्या रेशोमध्ये तुम्हाला डिवाइड करायचा. तो रेशो तुम्हाला त्यांनी दिलेला होता 3:2:1. तर 9,000 रुपये पहिल्यांदा 3, पहिल्याचे येतात 4,500, दुसऱ्याचे येतात 9,000 गुणिले 2 भागिले 6, 3,000 रुपये. आणि तिसऱ्याचे 9,000 भागिले 6, 1,500 रुपये. ओके, तर हे आपण डिवाइड केलं आणि तिघांच्या ह्याच्यानुसार तिघांना वाटून घेतलं. बघा जनरल रिझर्व्ह येऊ दे किंवा रिझर्व्ह फंड येऊ दे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येऊ दे, ह्यापैकी काहीही येऊ दे, हे तुम्हाला इथंच लिहायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि त्यानुसार हे सॉल्व्ह करायचं आहे पोस्टिंग. नेक्स्ट इथं दिले क्रेडिटर्स, काय गरज नाही आहे. बघा असेट बाजूला, असेट सगळ्या सोडा, राहिलेला शेवटचा पॉईंट दिलाय बघा इथं शेवटचा, त्यामध्ये म्हणले कॅश ॲट बँक 3,000. आता इथं नियम असा आहे की जर कॅश नवीन कंपनीनं घेतलेली नसेल, बघा मी काय सांगतो व्यवस्थित आहे का, कॅश जर नवीन कंपनीनं घेतलेली नसेल तर त्याचं पोस्टिंग येतं कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिटला. या केसमध्ये, ह्या प्रॉब्लेममध्ये कॅश बॅलन्स जो आहे तो नवीन कंपनीनं घेतलेला नाही, म्हणून त्याचं पोस्टिंग जे आहे ते आपल्याला बँक अकाउंटच्या डेबिटला लिहावं लागेल. टू बॅलन्स BD अमाऊंट इथं दिले 3,000 रुपये. त्यानुसार हे लिहून घेऊया. टू बॅलन्स BD अमाऊंट आहे 3,000. ओके, आता हे पोस्टिंग झाल्यानंतर आता इथल्या ज्या असेट्स दिसतात आणि ज्या लायबिलिटी दिसतात त्या आहेत तशा तुम्हाला लिहून घ्यायच्यात रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. म्हणजेच काय, तर सगळ्या असेट्स, मी पुन्हा सांगतो, सगळ्या असेट्स जुन्याच किमतीनं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला, त्याला म्हणायचं टू सन्ड्री असेट्स. ओके, पहिलं पॉईंट, टू सन्ड्री असेट्स आणि सगळ्या असेट जुन्याच किमतीला. त्यामध्ये पहिल्यांदा दिले बघा प्लांट मशिनरी 20, फर्निचर 10, फर्निचर 10,000. नेक्स्ट काय दिले, स्टॉक 15,000, ओके. नेक्स्ट काय दिले, डेटर्स 18,000. बघा इथं आपलं हे कंप्लीट झालं, कारण कॅशचा जो बॅलन्स होता तो मी तिकडं ऑलरेडी लिहिलेला आहे. सो मी इथं सगळ्या असेट्स काय केल्या, जुन्याच किमतीनं आहेत अशा इथं लिहून घेतल्या. टोटल ह्याची किती होईल बघा, इथं टोटल दिले ह्याची 66,000. फक्त कॅश लिहिलेलं म्हणजे 3,000 त्यातनं वजा करूया, 66मधनं 3 गेले, ह्याची टोटल येईल इथं 63,000 आउटरला. ज्या पद्धतीने मी असेट्स लिहिला त्याच पद्धतीने मी इथं लायबिलिटीज लिहिणार, बाय सन्ड्री लायबिलिटीज, आणि फक्त एकच लायबिलिटी आहे जिचं नाव आहे क्रेडिटर्स. ओके, आणि क्रेडिटर्सची अमाऊंट तुम्हाला इथं दिलेली आहे 9,000 रुपये. ती मी डायरेक्ट आउटरला लिहितो, एकच आहे म्हणून. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे. सगळ्या असेट्स जुन्याच किमतीनं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहिल्या आणि सगळ्या लायबिलिटीज, म्हणजे इथे एकच लायबिलिटी होती,
तर सगळ्या लायबिलिटीज जुन्याच किमतीनं रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. यानंतर मला रेकॉर्ड करायची माझी पर्चेस प्राईस, त्याला म्हणायचं बाय, ती रेकॉर्ड करायची रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय पर्चेसिंग कंपनी अकाउंट नॅरेशन परचेस प्राइस. ओके, जी इथं परचेस प्राइस तुम्ही आत्ता इथं हायलाईट केलेली किती रुपये आहे, 50,000 रुपये. ओके, 50,000 रुपये. याची डबल एंट्री मला करावी लागेल. लीजर्स तुम्ही शिकला 11वीला, त्यामध्ये तुम्हाला डबल एंट्री कशी करायची माहिती आहे. तर इथं पर्चेसिंग कंपनीच्या नावाने म्हणजे पर्चेसिंग कंपनी अकाउंटला मला घ्यावं लागेल. इथं क्रेडिट आहे म्हटल्यावर इकडं डेबिटला, इकडल्या अकाउंटच्या नावानं टू रिअलायझेशन अमाऊंट 50,000. ओके, टू रिअलायझेशन अमाऊंट 50,000. आणि हे झालं की लगेचच मला सांगा 50,000 कसे दिले जातील. तर बाय, पहिली गोष्ट इक्विटी शेअर्समध्ये दिले जातील तुम्हाला 40,000 आणि बाय कॅश किती दिले जातील 10,000. ओके, हे अकाउंट इथं लगेच टॅली करून घेऊ. 50,000 50,000. ओके, आता मला ह्या दोन गोष्टींची डबल एंट्री करायची. पहिली मी कॅशची करतो. इथं क्रेडिट आहे म्हटल्यावर इकडं कॅश अकाउंटच्या डेबिटला टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट अमाऊंट आहे 10,000. आणि आता हे जे शेअर्स आहेत ना मित्रांनो, टोटल शेअर्स किती आहेत 40,000 रुपये. तर हे जे शेअर्स आहेत हे शेअर्स मला 3 पार्टनर्समध्ये वाटावे लागतील. ओके, तर हे 3 पार्टनर्समध्ये वाटताना मी हे वाटतो याच रेशोनुसार, ओल्ड रेशोनुसारच मी हे वाटणार आहे. ओके, तर 40,000 रुपये इथं टू इक्विटी शेअर्स. ओके, तर 40,000 गुणिले 3/6 पहिल्यांदा, पहिल्याचे येतात 20,000 रुपये. दुसऱ्यांदा 40,000 गुणिले 2/6, दुसऱ्याचे येतात 13,333. मी घेतो 13,000. ठीक आहे, मी 13,333 घेतो. 13,333 पॉईंटमध्ये येतात तेवढे आपण घेऊ. ओके, लास्टला मग किती राहतील 20 आणि 10 30 आणि 3 33,333 वजा राहिलेला शेअर हे किती त्यातला 40,000. तर शेवटच्याला मिळतील 6,667 रुपये. ओके, सो हे इथं कंप्लीट झालेलं आहे. तर नेक्स्ट बघूया काय सांगितले प्रॉब्लेममध्ये. आता बघा, इथं आपण बॅलन्स शीट पूर्ण केली, त्याच्या रिलेटेड पोस्टिंग पूर्ण केलं. इथं ॲडजस्टमेंट नंबर 2 महत्त्वाचे. त्यात काय सांगितलंय, द फर्निचर वॉज सोल्ड फॉर ₹7,000. नवीन कंपनीनं फर्निचर घेतलं नाही, मग जुन्या कंपनीने काय केलं तर ते विकून टाकलं. आणि विकल्यानंतर त्यांना मिळाले काय, तर विकल्यानंतर त्यांना मिळाले पैसे 7,000 रुपये. जेव्हा कधी बघा मित्रांनो, जेव्हा कधी तुम्हाला पैसे एखादी असेट विकून मिळेल तेव्हा त्याचं पोस्टिंग करायचं रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. पैसे मिळाले की क्रेडिटला, ओके, रिअलायझेशन अकाउंटच्या. आणि पैसे खर्च झाले तर ते डेबिटला. इथं मिळालेत म्हटल्यावर इथं पैसे मिळाले म्हणजे बाय बँक अकाउंट. का मिळाले तर नॅरेशन मी लिहितो फर्निचर विकलं म्हणून, फर्निचर सोल्ड. ओके, किंमत किती दिली होती ती फर्निचरची 7,000 रुपये. ह्याने 7,000ला विकलं. स्वाभाविकपणे मला आता याची काय करायला लागेल, डबल एंट्री. इथं क्रेडिटला आहे, बँक अकाउंटच्या डेबिटला येईल. मग टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट 7,000. ओके, तर ही ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. काय केलं मी बघा, फर्निचर त्यांनी विकलं होतं, फर्निचर विकलं किंवा कुठलीही असेट विकून पैसे मिळाले की ते रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, पुढं बघतो मी काय दिलंय. ॲडजस्टमेंट नंबर राहिलेले आहे फक्त 5. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू 900. रिअलायझेशनचा खर्च आला 900. ओके, खर्च म्हटलं की आत्ताच मी सांगितलं तुम्हाला रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट अमाऊंट 900. कसला खर्च आहे हा, तर हा आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेसचा. याची सुद्धा मला डबल एंट्री करावी लागेल. इथं बँक अकाउंटच्या येईल तो कुठं क्रेडिटला बाय रिअलायझेशन 900. ओके, सो बेसिकली पोस्टिंग जे आहे मित्रांनो ते आपण इथं कव्हर करून घेतले. एकदम सोपं आहे, फार इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही थोडंसं त्यात जरा लक्ष दिलं आणि थोडासा इंटरेस्ट जर त्यामध्ये घेतलात तर हे फार तुम्हाला
मजा वाटेल सोडवायला. ओके, सो पहिल्यांदा आता मला बघा प्रॉब्लेममध्ये अनेकदा चेक करूया काय राहिलं का आपलं. काय राहिलेलं नाही आहे. प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. क्लोज करायचा क्रम जो आहे तो रिअलायझेशन अकाउंट पहिल्यांदा आपल्याला क्लोज करायचा आहे आणि रिअलायझेशनचा जो नफा राहील तो नफा जो आहे तो तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे इकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ओके, सो पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईड मोठी येते यामध्ये, किती येते बघूया. 59,000 59 आणि हे कडले 7,000, टोटल आहे त्याची 66,000 रुपये. 66,000 जी मोठी टोटल आहे ती दोन्ही बाजूला लिहायची. 66,000 वजा 63,900. प्रॉफिट राहतो 2,100 रुपये. हा ट्रान्सफर करायचा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा तिघांचा आहे मित्रांनो, एकट्याचं नाही आहे. ओके, तो ह्याला कोणात डिवाइड करायचं तर एक्सला, वायला आणि झेडला किती किती आहे बघावं लागेल. तो परत कसा डिवाइड करायचा तर तो या रेशोनुसारच मी करतो. 3:2:1 मध्ये 2100 गुणिले 3/6. पहिल्याचा तो 1,050, दुसरा 2100 गुणिले 2/6, दुसऱ्याला येतो 700 रुपये. त्यानंतर लास्टला मग 1,050 अधिक 700 वजा 2100, तिसऱ्याला राहतो 350 रुपये. थोडीशी जागा कमी पडली त्यामुळे आज झालं. ओके, तर बघा इथं उत्तर आलेलं किती लिहिलेलं आहे आपण. हे सगळे जे उत्तर आहे ह्याचं ते आपण ट्रान्सफर केले पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, हे 3 रिस्पेक्टिव्ह याचे पार्ट्स. ओके, सो आता याची डबल एंट्री आपल्याला करायला लागेल. इथं डेबिट आहे म्हणल्यावर इकडे हे क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट. यामध्ये आहे 1,050, 700 रुपये, 350 रुपये. ओके, तर ह्या तिघांची पण अकाउंट्स क्लोज करूया आपण आता. 1 बाय 1 करू. 24 आणि 4 28 आणि 29,550. जी मोठी टोटल आहे ती इकडे लिहून घेऊ. 29,550. त्यामधनं हे 20,000 गेले तर इथे राहतील 9,550. ओके, 16, 17, 18, 19,700. 19,700 वजा 13,333. 19,700 वजा 13,333. 6,367. 6,367 राहतात. ओके, इकडली 8,000, 9,000, 9,500, 9,850. 9,850, 9,850 वजा 9,850 वजा 6,667. 3,183 रुपये. हे ट्रान्सफर करायचे मित्रांनो टू बँक अकाउंट. बँक अकाउंटला हे ट्रान्सफर करावे लागतील. कॅश किंवा बँक कोणत्याही शब्द वापरला चालेल. इथं डेबिट आहे म्हटल्यावर इकडे आहे क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ज्यामध्ये एक्स, वाय, झेड. एक्सचे किती होते 9,550, वायचे आहेत 6,367 रुपये, नेक्स्ट आहेत झेडचे 3,183 रुपये. जर आपलं बरोबर असेल तर हे कॅश अकाउंट आहे आपलं, हे टॅली व्हायला पाहिजे. इथं बघा 10 आणि 7 17, 17 आणि 3 20,000 इकडली टोटल येते.
इकडली करूया. 900 अधिक 9550 अधिक 6367 ओके आणि 3183 20,000. ओके, तर हे बरोबर आहे. 20,000. सो हा प्रॉब्लेम इथं टॅली झालेला आपला आहे. हा प्रॉब्लेम इथं कम्प्लीट झाला. ओके, थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना. थँक्यू.